बातमी पुण्यातून पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात NSUIनं आंदोलन केलेलं आहे। विद्यापीठाचे परीक्षा शुल्कात विद्यापीठानं वाढ केल्यामुळे हे आंदोलन केलं गेलं। परीक्षा शुल्क वाढ हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे अशी भूमिका या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे। ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातील आहेत। पुण्यामध्ये परीक्षा शुल्क वाढ केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आणि या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। परीक्षा शुल्क वाढ करू नये अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत, यावर विद्यापीठाची नेमकी भूमिका काय आहे? समोर आली का विद्यापीठाची भूमिका? खरं तर मागील काही दिवसांपासून सातत्याने विद्यार्थी विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा करतात की नेमकी परीक्षा शुल्क का वाढवण्यात आलेलं आहे, याचं कारण काय आहे। कारण काही सगळी वाढ जी आहे ती अन्यायकारक आहे। विद्यापीठाने याच्यावरती विद्यार्थ्यांचं म्हणणं काही काळ ऐकून घेतलं होतं, परंतु ही शुल्क वाढ जी केलेली आहे त्याचा निर्णय मागे घेतलेला नव्हता। ती शुल्क वाढ तशीच ठेवलेली आहे। अजून देखील विद्यापीठ प्रशासनाला पुन्हा एकदा निवेदन जे आहे ते या NSUIच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे, परंतु नियमित शुल्क वाढ ही आहे आणि इतक्या पटीने शुल्क वाढ झालेली नाही अशा प्रकारचं मत विद्यापीठाकडून सांगितलं जातंय। परंतु आता आंदोलन झाल्यामुळे NSUIने आंदोलन घेतल्यामुळे किंवा इतर संघटना देखील या सगळ्या विषयामध्ये आंदोलन पुढच्या काळामध्ये करू शकतात किंवा विद्यार्थी आक्रमक होऊ शकतात। त्यामुळे काही काळानंतर हा निर्णय कदाचित मागे घेतला जाऊ शकतो अशा प्रकारची चर्चा जी आहे ती परीक्षा विभागाकडे केली जात आहे अशा प्रकारचं मत विद्यापीठाकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सगळ्या या रोषापुढे विद्यापीठ नेमकं आता भूमिका काय घेतं हे आगामी काळामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।